तर नमस्कार मित्रांनो, आज चालू केली आपली पेरणी. चला, पाऊस तर काय पडलेला नाही, पण चला म्हणलं पाऊस पडेल 1-2 दिवसात पेरणी करून घेऊया. आज पेरणी चालू आहे आपली, आपण वसन काढायला रेडी आहे. चला, आज आपल्याला तब्बल पेरायचे 10 एकर, 7-8 एकर सोयाबीन आणि 2 एकर मूग उडीद. चला तर आपला खत आज मी सांगूया. आज आपण जैविक खत टाकतो ह्या वर्षी सोयाबीनला. चला तुम्हाला दाखवतो जैविक खत कसं आहे. आणि आपला जैविक खत मिसळायला चालू आहे. यावर्षी नवीन प्रयोग करतोय जैविक खताचा. जैविक खताचा रिझल्ट बघू आपण कसा कसा येतोय. तुम्ही बघत राहा आपल्या यूट्यूब चॅनलवर जैविक खताचा रिझल्ट. ती बी असलाच आहे की काय उलसात उलिसात फरक आहे एवढी बारीक. आपण काल पेरणी केलेली आहे आणि रात्री खूप असा पाऊस पडला आहे. आपली पेरणी 1 नंबर साधलेली आहे. बघा तुम्ही, पावसाचा खूप सारा झाला आहे. पाऊस 1 तासभर पाऊस होता आणि सगळा पाणी केलेलं आहे. पाणी नाही केलं, पण 1 नंबर पाऊस झालेला आहे. बघू शकता तुम्ही, खतरनाक अशा पद्धतीनं आपण काल 10 एकर पेरून टाकलेलं आहे. मी म्हणलं होतं पिंकलर जोडावं लागते काही, पण काय गरज लागलेली नाही. 1 नंबर पाऊस झालेला आहे. चला, आपली गाडी तर लावलेली आहे. आता गाडी घरी घेऊन जाऊया. ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, चला आपल्या लिंबुणीचे थोडेसे लिंब तोडून घेऊया. आपण 5 दिवसाखाली सोयाबीनची पेरणी केली होती. आता सोयाबीन पण उगवलंय का नाही ते बघूया. चला, तर सुरुवातीला लिंब आपण तोडून घेऊया. बघा तुम्ही, लिंब आपल्या रानात लिंबुणीचं झाड आहे. चला तर आता बघूया आपण आपलं सोयाबीन उगवलंय का नाही. बघू शकता, खूप छान अशा पद्धतीनं आपलं सोयाबीन उगवलेलं आहे. बरोबर ज्या दिवशी पेरणी केली त्या दिवशी 2-4 वेळेस पाऊस पडलेले आहेत. 2-4 पाऊस पडले, त्याच्यामुळे आपलं पेरणी एकदम भारी साधलेली आहे. 2-4 वेळेस पाऊस पडले आणि खूप छान असं आपलं सोयाबीन आलेलं आहे. बघा तुम्ही, सोयाबीन किती छान आहे. सोयाबीन उगवलंय सगळं पूर्ण. अजून पण उगवाय चालू आहे सोयाबीन. हे आहे 753 सोयाबीन आहे आणि वरच्या तुकड्यात आहे 228. 1 नंबर असं सोयाबीन उगवलेलं आहे. हे काय अजून पण उगवाय चालू आहे. बघू शकता तुम्ही, थोडं उगवाय चालू आहे, कारण पाऊस आता पडतोय थोडा. हे बघा, सोयाबीन उगवायला आपलं चालू आहे. बघा, खूप छान अशा पद्धतीने आपलं सोयाबीन उगवलेलं आहे. अजून पण उगवाय चालू आहे. खूप छान पेरणी झालेली आहे. आता बघूया आपण रिझल्ट कसा येतोय, सोयाबीन कसं येतंय, फवारणी वगैरे डुबरीनी कवा करायची ते आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा. बाय बाय.